Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. निशिकांत दुबे सारखे विचार करणारा माणूस महापौर होतोय की आपल्या ऑफिस मधले दुबे जे आहेत त्यांच्यासारखा माणूस महापौर होतोय? हा तो फरक आहे. आपल्या ऑफिस मधले दुबे अस्खलित मराठी बोलतात, आपल्या सगळ्या सणवारांमध्ये समाविष्ट असतात, ते लायकी काढायला जात नाहीत अनावश्यक. तर हा तो फरक आहे. तर त्यातले कुठले दुबे महापौर होऊ शकतात तो फरक नाही. अगेन आता हा प्रत्येकाचा मुद्दा आहे. एखादी व्यक्ती, मी म्हणून मगाशी अंतुलेंचं उदाहरण दिलं, अंतुलेन सारखा किंवा एखादा माणूस की आता इम्तियाज जलील यांचं उदाहरण दिलं, किंवा या आधी सुद्धा आपण बघितलं. आता ही कॅम्पेन आता म्हटली जाते. आणि मला एक असं सुद्धा म्हणायचं की तुम्हाला एवढाच मुस्लिम द्वेष आहे तर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा तुम्ही मग मुस्लिम मंत्री का ठेवलेला आहे? मग त्यांनाही काढून टाकलं पाहिजे. तुमच्याकडे पण मुस्लिम मंत्री तुम्ही ठेवता आणि दुसऱ्यांना भीती मुस्लिमची घालता, असं नाही असलं पाहिजे ना. नाही, पण जो मुद्दा ह्याच्यावरती पण केला जातो की मग जैन मारवाडी आणि काय उत्तर भारतीय महापौर होणार का? तर मुंबईमध्ये जैन मारवाडी उत्तर भारतीय महापौर झालेले आहेत. मी अनेकदा हे उदाहरण दिलंय की मुरली देवरा हे 3 वेळा महापौर झालेत आणि त्यातल्या एकदा तर ते शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे महापौर झाले होते. शिवसेना विरोधी पक्षात होती. शिवसेनेचा महापौर पदासाठी त्यांनी इतर पक्षांकडनं सपोर्ट घेतला काँग्रेसच्या विरोधात, पण जेव्हा त्यांची पाळी आली त्यावेळेस मात्र त्यांनी मुरली देवरांना सपोर्ट दिला होता. आपल्याकडे खूप कन्व्हिनियंटली म्हटलं जातं ना की त्या राजकीय परिस्थितीनुसार हे निर्णय घेतले जातात. आताची सध्याची गरजच अशी झालेली आहे की आडनावं पाहून, जात पाहून, धर्म पाहून आपण त्यांना जज करत आहोत ना की त्यांची कामं पाहून. मग त्या दृष्टीने आता हे म्हटलं जात आहे. आता माझं पर्सनल ओपिनियन बघायचं झालं, मी जेव्हा मराठी म्हणते त्यावेळेला तो मराठी अस्मिता जो बाळगेल तो माणूस आमच्यासाठी मराठी असतो. जसं भाजपचं त्या दिवशी म्हणणं होतं मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस आमच्यासाठी मराठी आहे. मग आमचं पण तेच म्हणणं आहे की जो मराठी अस्मिता जपेल तो आमच्यासाठी मराठी आहे. उद्या जाऊन कोणालाही मुंबईमध्ये मारहाण होत नसते. जो मगरुरी करतो, जो ॲटिट्यूड दाखवतो त्याला मारहाण होत असते. इथे कितीतरी असे आहेत अमराठी की जे छान मराठी बोलतात, मराठी लोकांचा सन्मान ठेवतात. जेवढे आपली लोक गरबा दांडिया खेळायला जातात तेवढी ती लोक सुद्धा गुढी पाडवायला येतात. ती लोक मराठीच झाली आपल्यासाठी. त्यांच्यातलं कोणीही बसू दे महापौर, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. पण हे ती लोक, आमची लोक, ही भाषा सुद्धा त्या तिकडेच जाते ना. सगळ्यात शेवटी तोच मुद्दा त्या ठिकाणी येतो ना की जो मराठी बोलणारा मराठी असेल तर मग ती लोक, ही लोक स्वतः मंगल प्रभात लोढा म्हणालेले आहेत ना. मागे कुठला तरी वाद होता साहित्य संघाच्या त्या कमिटीवरती आहेत. हा, मग त्यावेळेला लोढांनी स्वतः हे ट्विट करून म्हटलेलं आहे की मुंबईची भाषा ही मराठीच. हेच ज्यावेळेला मनसे म्हणते आणि उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांना शिव्या घालता. मग मंगल प्रभात लोढा स्वतःहून म्हणालेले की मुंबईची भाषा मराठी आहे. मग हे पण भाजपने बघितलं पाहिजे ना. मुंबईतलं बदलतं राजकारण हे याच्यासाठीचं कारण आहे. जर त्यांना असं म्हणजे भाजपनं हाणलेला मुद्दा आहे. आता इथं बरीच नावं घेतली गेली, पण साबिर शेखचं पण नाव घेतलं पाहिजे की ज्या साबिर शेखनी शिवसेना भाजप युती सरकारमध्ये 1995ला मंत्रीपद भूषवलं तेव्हा म्हणजे भाजपने खरं तर हा इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहिजे की बाळासाहेबांनीच साबिर शेखांना आमदारकीचं तिकीट सुद्धा दिलं होतं आणि मंत्रीपद सुद्धा दिलं होतं. आणि साबिरबाईंनी जेव्हा शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी केलेला उल्लेख हा आजतागत म्हणजे त्या विधिमंडळामध्ये सुद्धा आठवला जातो आणि त्याची उदाहरणं सुद्धा दिली जातात. म्हणजे भाजपकडनं असं आहे की आत्ता आम्हाला वाटतंय की आम्हाला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं मुस्लिम मतदान होतंय म्हणून आम्हाला हा मुद्दा आणायचा आहे आणि खान नको, ते मतदान व्हायला नको म्हणून. आणि जसं आतिक म्हटला त्याप्रमाणे की हे मतदान तोडण्यासाठी किंवा मग उद्धव ठाकरेंना त्यांचा मुद्दा किंवा त्यांच्या एकूण रंगात आणण्यासाठीचा खान महापौर होईल असं म्हटलं जात आहे. आणि मला असं वाटतं की मराठी हो, हिंदी हो, गुजराती हो, जसं तुम्ही पण म्हटलात तर, पण महापौर हा मराठी माणसाचा आणि मुंबईकरांचा विचार करणारा असला पाहिजे, तशा पक्षाचा असला पाहिजे आणि त्या दृष्टीने असला पाहिजे. हा विचार ठेवला गेला पाहिजे. वॉटर मीटर गटरची इलेक्शनच आहे ही, पण आपल्याकडे कुठल्याही निवडणुका ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेसाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर होत नाहीत, विधानसभेच्या होत नाहीत. ज्या होतात त्या प्रत्येक पक्षाचे जे विषय आहेत त्या विषयांच्या नुसारच होतात. त्यांचं जे नरेटिव्ह आहे, त्यांना जे नरेटिव्ह भविष्यासाठी सेट करायचं आहे त्याच्यासाठी होत आहे. आज महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे मागच्या काही महिन्यांपासून, वर्षांपासून. तो महाराष्ट्र पेटता राहिलेला आहे. आता जातीचं पण राजकारण करण्यात आलेलं आहे. मुंबई पेटते का बघण्यासाठीचा हा उत्तम पर्याय आहे. असा कुठेतरी प्रयत्न होत नाहीये का, असा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. शरद पवार सुद्धा म्हणतात की अस्थिरता वाढते आहे आणि मुंबई केंद्रबिंदू बनवण्यासाठीचा प्रयत्न होतोय का निवडणुकांच्या अनुषंगाने. बाकी कुठे महाराष्ट्रात झालं नाही, मुंबईत होतंय का? कारण आता मुंबईची सगळीच रचना जी आहे ती बदलत गेलेली आहे. म्हणजे मी भौगोलिक म्हणत नाहीये, पण राहणीमान म्हणा, माणसांचं, तिथं येणारी माणसं म्हणा, किंवा मग तिथं एकूणच जी मानसिकता तयार होते आहे. म्हणजे झोपड्यांचा एक भाग आहे, एक उंच टॉवरचा भाग आहे, एक चाळींचा भाग आहे. तिथं मुळात परप्रांतीय आणि स्थानिक असा वाद आहे. तिथं इतर सुद्धा अनेक वाद आहेत. म्हणजे जॉबचे मुद्दे आहेत किंवा मग बेरोजगारीचा मुद्दा आहे. आणि
म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन मुंबईतली, त्याच्यामध्ये कोण कुठे येतं, कोण कधी किती कुठे राहतं याच्याबद्दलची माहिती नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये नाही, मुंबई मला भडकवणं शक्य त्याच्यामध्ये आहे, पण म्हणून सुद्धा हे मुद्दे आणले त्याच्यामध्ये जातात. असं पण आहे की आपण परप्रांतीय ही व्याख्या करतो, त्याच्यामध्ये नॉर्मली परप्रांतीय ही व्याख्या फक्त झोपडपट्टीत आलेल्या लोकांसाठीच केली जाते. नाही ना, जे मोठ्या मोठ्या असं टावर्स कशाला? त्यांचं काय परप्रांतीय हे सगळेच आहेत. व्याख्या कोणीच केलेली नाहीये तशीच व्याख्या आहे परप्रांतीय. ना नाही ती. नाही, अशी काही व्याख्या नाहीये. मारहाण कोणाला होते? मारहाण कुणालाही होते आजकाल. काय जे हाय राईज मध्ये राहतात त्यांना नाही नाही नाही, मला म्हणायचं अशा दंग्यांमध्ये रिक्षावाले टॅक्सीवाले त्यांनाच होते ना मारहाण. नाही नाही, कशाला तुम्ही आता जे ब्लास्ट झाला होता ट्रेनमध्ये, त्याच्यामध्ये काही ती सर्वसामान्य गोष्ट वेगळी. मी मुंबईच्या ह्याच्यावरनं म्हणतोय, म्हणजे जे मराठीच्या नाही, मराठीच्या मुद्द्यावर सगळीकडेच होतात. परप्रांतीय असेल किंवा इव्हन हे हायराईज मुस्लिम मध्ये मला सुद्धा पण अशा मुद्दा असेल, मारामाऱ्या होतातच ना. तो फक्त खालच्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांसाठी किंवा जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठीच लागू होतो ना तो. हैराजमध्ये होतात ना, मांस मच्छी खाऊ नका, इथं अंडी विकायला ही येऊ पण एक नका. प्रकारची हे- हिंसाच ही आहे. एक प्रकारचं दादागिरीच आहे ना, म्हणजे ऍटिट्यूडच आहे ना. आणि मुस्लिम महापौर झालेले आहेत ना, म्हणजे आपल्याला कल्पना आहे मुस्लिम की महापौर झालेले आहेत, 1934 ला उत्तर भारतीय रहीमतुल्ला झालेले आहेत, गुजराती मारवाडी झालेले आहेत. 1934 ला रहीमतुल्ला झालेले आहेत. युसुफ मेहर अली केवढं मोठं नाव आहे. 1942 ते महापौर होते मुंबईचे. भाजपवाले त्यांना जेवढा पाहिजे तेवढाच इतिहास समोर सांगतात. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे पण मला की- एक विचारायचं आहे की सपोज जर उद्या, ठीक आहे मुस्लिम ह्याच्याबद्दल म्हणतो, सपोज जर उद्या एखादा उत्तर भारतीय नेता महापौर झाला तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? प्रॉब्लेम मी तेच म्हटलं ना, प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम नाहीये. गुजराती झाला. नाही प्रॉब्लेम नाहीये. फिरोजच्या मेथांचा पुतळा लावलाय एक्झॅक्टली मुंबई महानगरपालिकेच्या समोर. एक्झॅक्टली ॲज लॉंग ॲज तो मराठी अस्मिता आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र, इथली संस्कृती, भाषा आणि मराठी लोक, भूमिपुत्र नाही, इथले नाही, मुंबईचे. इथली भाषा, संस्कृती आणि लोक यांच्याबद्दल आदर बाळगणारे लोक इथं आहेत आणि त्यांचा सन्मान महाराष्ट्रानं केलाय. टाटांना लोक मराठी मानतात इथे. टाटांना लोक मराठी मानतात वालचंद ना. हिराचंद. वालचंद हिराचंदांना मराठी मानतात. त्यांना आपण म्हणत नाही की हे परप्रांतीय आहेत. मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणजे दुधात साखर विरघळावी तसे जर इथं ती व्यक्ती विरघळलेली असेल तर त्याला कोणी परप्रांतीय मानत नाही. इथं प्रॉब्लेम काय आहे की इथल्या लोकांच्या भावना, इथल्या परप्रांतीयांना पण ती भावना नाहीये की आपण बाहेरच्या आहोत किंवा आपलं काय. इथल्या राजकीय नेते त्या भावना भडकवतात की अरे हे मराठी लोक तुम्हाला असं करतील, मराठी लोक आले तर तसं करतील. मराठी लोकांमुळेच आहेत ना आता हे सगळे लोक इथे. जरी इथं 30% लोक मराठी राहिलेले असतील, 70% बाहेरचे आता मुंबईमध्ये उरलेले असले तरी हे लोक मराठी लोकांमुळेच आहेत. भाजपने इंटरेस्टिंग काय केलंय की मगाशी जे तुम्ही म्हटलात ना की त्यातलं एकदम तार्किक उत्तर हे आहे की 20% मुस्लिम आहेत. स्ट्रॅटेजिकली वोटिंग केलं आणि जर ते खरंच गेले 2 ठाकरेंच्या मागे तर 30% मराठी जरी धरले तरी 50% वोटिंग होतं. नाही, आणि 50% वोटिंग जर खरंच 50% वोटिंग जर नेटकं झालं आणि त्यातलं 10% जरी भाजपनं घेतलं, 40% वोटिंग वरती 100% महापौर बसू शकतो मराठी महापौर. 270 त्यात फक्त एक मुद्दा ऍड करायचा, जेव्हा तुम्ही म्हणता की काय उत्तर भारतीय महापौर झाला तरी काय हरकत आहे, तो हरकत तिथे फक्त कुठे येते आहे का विचारतोय मी तेच म्हणते, ती हरकत कुठे येते? निशिकांत दुबे सारखी विचार करणारा माणूस महापौर होतोय की आपल्या ऑफिस मधले दुबे जे आहेत त्यांच्यासारखा माणूस महापौर होतोय? हा तो फरक आहे. आपल्या ऑफिस मधले दुबे अस्खलित मराठी बोलतात, आपल्या सगळ्या सणवारांमध्ये समाविष्ट असतात, ते लायकी गडाला जात नाहीत अनावश्यक. तर हा तो फरक आहे. तर त्यातले कुठले दुबे महापौर होऊ शकतात तो फरक आहे. नाही